तर नमस्कार मित्रांनो, मी अफसर शेख मित्रांनो, सोशल मीडिया यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत। तर लाडक्या बहिणीसाठी तुम्ही ज्याची आतुरतेने वाट बघत होता तो म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता। आता बऱ्याच जणींनी वारंवार विचारणा केली होती की भाऊ पैसे कधी येणार, किती दिवस थांबायचं। तर आज सरकारकडून याबाबतचा नवीन GR प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि त्यात नेमकं काय म्हटलं आहे ते आपण एक एक करून पाहूयात। तर निधी मंजूर यासाठी किती निधी मंजूर केला आहे ते आपण यामध्ये पाहूया। तर या योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षात सरकारने तब्बल 3960 कोटींचा मोठा निधी मंजूर केला आहे। त्यापैकी फक्त ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी 344.30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। म्हणजे सरकारने यासाठी स्वतंत्र तरतूद केलेली आहे। आता कोणाला मिळणार आणि कोणाला नाही, तर पात्र महिला लाभार्थ्यांना नक्कीच या योजनेचा लाभ मिळणार आहे। पण लक्षात ठेवा, सरकारने एक महत्त्वाची अट घातली आहे। जर तुम्हाला आधीपासून खालील योजनेचे पैसे मिळत असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही। संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रवणबाळ निवृत्ती वेतन योजना आणि अन्य निवृत्ती वेतन योजना म्हणून जर कोणी विचारलं तर मला संजय गांधीचे पैसे मिळतात, मग मला लाडकी बहीण योजनेतून पण पैसे मिळतील का, तर याचं उत्तर नाही आहे असं आहे। म्हणजे या योजनेचा जो कोणी लाभ घेत असेल तर त्यांना लाडक्या बहीण योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार नाही। आता पैसे खात्यात कधी येणार आहेत, तर आता सगळ्यात मोठा प्रश्न हा हप्ता नक्की कधी जमा होणार। तर सरकारच्या नियमाप्रमाणे जेव्हा GR प्रसिद्ध होतो तेव्हा साधारण 7 ते 8 दिवसाच्या आत बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होते। म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी GR आला आहे, त्यामुळे पुढच्या आठवड्यात बहुतेक बहिणींना पैसे दिसायला सुरुवात होईल। आता हा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, तर तुम्हाला कुठेही अर्ज करायची गरज नाही, बँकेत वारंवार धावाधाव करायची गरज नाही, पैसे आपोआप हे जमा होणार आहेत। तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा मंजूर झालेला आहे। 344 कोटींचा जो निधी आहे तो यासाठी मंजूर झाला आहे। 7 ते 8 दिवसात जे आहेत ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि डुप्लिकेट लाभ टाळण्यासाठी काही योजनांचे लाभार्थी यातून वगळले आहेत। म्हणून आता फक्त थोडं थांबायचं आणि खात्यात पैसे येण्याची वाट बघायची आहे। तर महत्त्वपूर्ण अशा प्रकारची माहिती होती। तर नक्की तुम्ही शेअर करा आणि या चॅनलवरती नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।